वेलकम बॅक टू अपस्किल अकॅडमी. या लेक्चरमध्ये आपण काही वर्ड्स प्रॉब्लेम बघणार आहोत. SBI क्लर्कला विचारलेली. फर्स्ट क्वेश्चन एजेसचा आहे. 6 years ago द रेशो ऑफ द एजेस ऑफ P टू दॅट ऑफ Q वॉज 4:1. बघा, 6 वर्ष अगोदरचा रेशो आहे त्यांचा P आणि Qचा किती? 4:1. आपण त्याला 4x आणि x पकडूया. जर हा 6 वर्षापूर्वीचा आहे, तर आजच्या वयाचा रेशो म्हणजे आजचं वय काय येईल त्यांचं? प्रत्येकामध्ये 6 ॲड होईल, 4x + 6. आणि Qचं आजचं काय होईल? x + 6. बघा, 2 years hence फ्रॉम द प्रेझेंट द ॲव्हरेज एज ऑफ P अँड Q. P आणि Qचा ॲव्हरेज जर 33 असेल तर सम किती असेल? 66. हे 2 वर्षानंतरचे आहे. तर P आणि Qच्या आजच्या वयाची बेरीज किती असेल? प्रत्येकाचं 2-2 न कमी होईल, म्हणजेच दोघांचं 4 न कमी होईल. तर आजच्या वयाची बेरीज दोघांची असेल 62 वर्ष. इथं आजच्या वयाची बेरीज किती आहे दोघांच्या? बघा, 4x + 6 + x + 6 = 62 आहे. 4x आणि x झाले 5x, 6 आणि 6 12 = झालं 62. इकडे +12 मायनसमध्ये जातील, मग 5x ची व्हॅल्यू किती येईल? 62 मधून जर 12 गेले, 2तून 2 गेला 0, 6तून 1 गेला 5. जर 5x ची व्हॅल्यू 50 असेल तर याच्यावरून x ची व्हॅल्यू 10 येईल. x ची व्हॅल्यू 10 आली तर प्रेझेंट एज विचारले पीचं वय किती येईल? 10 × 4x म्हणजे 40. पण हा 6 वर्षापूर्वीचं आलं, आजचं विचारलं तर +6 करा, म्हणून आजचं वय असेल 46. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, SBI क्लर्कलाच विचारला, कंपाऊंड इंटरेस्टचा क्वेश्चन आहे. अ मॅन इन्व्हेस्टेड ₹P ॲट द रेट ऑफ 20% पर annum कंपाऊंड इंटरेस्ट फॉर 2 years. 10% 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती असतं? 10 + 10 + 10 × 10 / 100. ह्याला जर सॉल्व्ह केलं तर 21% येतं. म्हणजे जर व्याजाचा दर 10% असेल आणि टाइम पिरियड 2 वर्ष असेल तर 2 वर्षानंतर व्याज भेटणार आहे 21%. आपल्याकडे 21%चं व्याज भेटलंय आणि क्वेश्चनमध्ये सांगितलंय 1008 रुपयाचं व्याज भेटलंय. त्याच्यावरून ही ठेवलेली रक्कम जी y आहे ती पर्सेंटेजमध्ये 100% असते मुद्दल, त्याच्यावर मुद्दलची व्हॅल्यू भेटेल. बघा, 21 × 21 = 42, 63, 21 × 84, किती उरले? 16 उरले, 168 झाले, 21 8 68 म्हणजेच ठेवलेली रक्कम किती आली? 4800. तर ठेवलेली रक्कम 4800. तर पुढे काय म्हटलंय बघा, y + 1200, 4800 आणि अजून 1200 रुपये इन्व्हेस्टमेंट केलेत, म्हणजे आता ठेवलेली रक्कम किती झाली? तर 6000 झाली. कंपाऊंड इंटरेस्टवरच आहे, सेम रेट सेम टाइम पिरियड आहे, तर अमाऊंट किती भेटेल? बघा, 21% तर अमाऊंट भेटणार आहे, म्हणजे इंटरेस्ट भेटणार आहे. तर अमाऊंट किती असेल? अमाऊंट कशी तयार होते? इंटरेस्टमध्ये प्रिन्सिपल ॲड केल्याच्या नंतर जर प्रिन्सिपल 100% असेल आणि इंटरेस्ट 21%चा भेटत असेल तर टोटल अमाऊंट किती भेटेल? 121%. कुणाचे 121%? ठेवलेल्या रकमेची. ठेवलेली रक्कम 6000 होती. हे 2 शून्य हे 2 शून्य कटले, म्हणून आन्सर भेटेल 60 × 121. 0 6 1 6, 6 2 12, 6 1 6 आणि 1 7, म्हणून 7260. ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, मिक्सरचा क्वेश्चन आहे. मिल्क आणि वॉटरचा रेशो दिलाय तुम्हाला किती? 4:1. सपोज मिल्क 4x आहे आणि वॉटर आहे x. 24 लिटर वॉटर ॲड केले. मिल्क होतं 4x, वॉटर किती ॲड केले? बघा, वॉटर x होतं, त्यात 24 लिटर ॲड केलं, म्हणजे x + 24 झालं. तर डिफरन्स बिटवीन मिल्क अँड वॉटर, म्हणजे ह्या दोघांचा जो डिफरन्स आहे फायनल मिक्सरमधला, तो मिक्सरमधला डिफरन्स आहे 84 लिटर. त्याच्यावर इनिशियल क्वांटिटी विचारलं मिक्सरची. ह्याला जर सॉल्व्ह केलं तर 4x मायनस जर मध्ये मल्टिप्लाय केलं तर -x - 24 = 84. 4x मधून x केले, 3x उरले, = -24 इकडे प्लस होतील. 4 आणि 4 8, 8 आणि 2 10. त्याच्यावर x ची व्हॅल्यू भेटेल तुम्हाला 3 त्रिक 9, 3 संग 18. x ची व्हॅल्यू 36 आली. इनिशियल मिक्सचर किती होतं? 4x आणि x 5x, म्हणून 5x ची व्हॅल्यू किती? तर 5 × 36, म्हणून 5 × 36 असेल 180. म्हणजे क्वेश्चनचा आन्सर असेल 180. ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, टोटल बॉईज P आणि Q, टोटल नंबर ऑफ बॉईज टू स्कूल P आणि Q टुगेदर किती आहेत? 800 आहेत बॉईज आहेत हे. त्याच्यानंतर रेशो ऑफ द टोटल बॉईज P अँड Q टुगेदर टू टोटल नंबर ऑफ गर्ल्स P अँड Q टुगेदर. बॉईज आणि गर्ल्सचा रेशो दिला तुम्हाला किती आहे? तर 40:11 आहे. मग आपल्याकडे बॉईज माहिती आहेत 800, रेशोमध्ये किती आहेत? 40. 40 म्हणजे जर 800 असेल त्याच्यावर गर्ल्स भेटतील 11, म्हणजे किती? 0 0 कटला, 4 1 4, 4 2 8, 20 × 11, 11 2 22, म्हणजे टोटल गर्ल्स आल्या 220. पुढे विचारले रेशो ऑफ द टोटल गर्ल्स P आणि Q. P आणि Qचा गर्ल्सचा रेशो दिलाय 6:5. टोटल गर्ल 220 होत्या, 6 आणि 5 11. 11 म्हणजे जर 220 असेल तर 1 म्हणजे किती? 20. 1 म्हणजे 20 असेल तर P मध्ये गर्ल्स असतील 20 संग 20 120 आणि 20 5 100. क्वेश्चनमध्ये विचारले डिफरन्स बिटवीन टोटल गर्ल्स P आणि Q, दोघांमधला डिफरन्स किती आहे? 100 आणि 120, म्हणजे 20चा डिफरन्स आहे. म्हणजे क्वेश्चनचा आन्सर असेल 20. ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची, सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे. 28 × 5 किती होतं? 140 प्लस 8 पंचे 40 = x%. पर्सेंटेज असल्यामुळे 2 शून्य कॅन्सल होणार, फक्त 2x राहणार आहे. 140 आणि 40 180, 180 = 2x. तर x ची व्हॅल्यू किती आहे? 92 18, म्हणजे 90. आन्सर ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे. 27 × 12 किती होतं बघा?
12 सत्ती 84, हातचे आले 8, 12 दोन्ही 24, 24 आणि 8 32 झाले. 324 प्लस 220 डिवायडेड बाय 17 इज इक्वल्स टू किती आहे 8x. सॉल्व करा. 4 2 आणि 2 4 3 आणि 2 5 भागिले 17 इज इक्वल्स टू 8x. 17 न भागा. 17 दोन्ही 34, 17 त्रिक 51, 3 उरले 34, 17 दोन्ही 34, 8 1 8, 8 चौक 32, म्हणून x ची व्हॅल्यू आली 4. ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. आपला हा रिझनिंगचा क्वेश्चन आहे अल्फान्यूमरिकचा. व्हॉट इज द सम ऑफ द नंबर विच आर टू द लेफ्ट ऑफ पर्सेंटेज. ही लेफ्ट हँड साईड असणार आहे आणि हे राईट साईड असणार आहे. तर पर्सेंटेजच्या लेफ्टला जे काही नंबर आहेत त्यांची सम विचारले. पर्सेंटेजच्या साईडला कोण कोण नंबर आहेत बघा. 8 आहे, 8 आणि 9 17, 17 आणि 6 23, 23 आणि 7 30, म्हणजे क्वेश्चनचा आन्सर असेल 30. ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हा सुद्धा SBIलाच विचारला आहे. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इज 12th फ्रॉम लेफ्ट हँड. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इज द 12th फ्रॉम लेफ्ट हँड. लेफ्ट हँड पासून 12th नंबरला कोण आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, कोण आहे डी. म्हणून क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट, पी इन्व्हेस्टेड 6000. पी न 6000 रुपये इन्व्हेस्टमेंट केलेत. त्याच्यानंतर हा 12 महिन्यासाठी आहे. आफ्टर 4 months क्यू जॉईन, 4 महिन्यानंतर क्यू जॉईन झालं एक्स मोर अमाऊंट. म्हणजेच पी न जर 6000 इन्व्हेस्ट केली असेल तर त्याच्यामध्ये प्लस एक्स अमाऊंट इन्व्हेस्टमेंट केली आहे. आफ्टर 4 महिन्यानंतर जॉईन झाला तो, म्हणजे एका वर्षामध्ये तो 8 महिन्यासाठीच असेल. ॲट द एंड ऑफ द इयर टोटल प्रॉफिट आहे किती 4400. त्याच्यामधला एकट्या पीचा प्रॉफिट आहे 2400. तर क्यूचा प्रॉफिट किती असेल 2000. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 4 न कॅन्सल होते. 4 सख 24, 4 25, 6 1 6, 6 दोन्ही 12, 2 1 2, 2 चौक 8. तिरकस गुणाकार करा बघा काय राहिलं. 5 0 0 5 0 0 5 0 0, 5 सख 30 इज इक्वल्स टू, इकडे तिरकस गुणाकार, इथं राहिले फक्त 4, 4 सख 24000 प्लस 4 गुणले x 4x. मग 30,000तून 24,000 गेले, किती उरले 6000 इज इक्वल्स टू 4x. त्याच्यावर x ची व्हॅल्यू भेटेल 4 1 4, 2 उरले 20 झाले, 4 25, x ची व्हॅल्यू 1500. तर x ची व्हॅल्यू 1500 आली. इन्व्हेस्टमेंट ऑफ क्यू, क्यूची इन्व्हेस्टमेंट किती आहे 6000 प्लस x. 6000 मध्ये 1500 ऍड केलं तर किती होते 7500. या क्वेश्चनचा आन्सर असेल 7500. ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे डायरेक्शनचा. SBI क्लर्कलाच विचारला आहे. पॉईंट पी इज 6 मीटर वेस्ट ऑफ पॉईंट क्यू. बघा क्यूच्या वेस्टला आहे, क्यूच्या वेस्टला कोण पॉईंट पी. किती मीटरवर 6 मीटरवर. पॉईंट पी इज 6 मीटर वेस्ट ऑफ पॉईंट क्यू. ठीक आहे, हे पॉईंट क्यू असेल, इथं पॉईंट पी असेल. क्यूच्या वेस्टला पॉईंट पी आहे 6 मीटर. पुढे पॉईंट क्यू इज 10 मीटर नॉर्थ ऑफ पॉईंट आर. आरच्या आहे नॉर्थला पॉईंट कोण असणार आहे क्यू 10 मीटरवर. पुढे पॉईंट आर इज 7 मीटर वेस्ट ऑफ पॉईंट एस. एसच्या वेस्टला 7 मीटरवर पॉईंट आर आहे. पॉईंट टी इज 5 मीटर साऊथ ऑफ एस. एसच्या साऊथला पॉईंट कोणता आहे पॉईंट टी 5 मीटरवर आहे. पॉईंट टी इज 13 मीटर ईस्ट ऑफ यू. यूच्या ईस्टला बघा, हे इथून इतकं 7 आहे आणि इथून इतकं 6 आहे. ते कम्प्लीट टोटल 13 असणार आहे. इथून इतकं 6 आणि इथून इतकं 7. इथं असणार आहे पॉईंट यू. हे फायनल डायग्राम झाली आपली. क्वेश्चन मध्ये विचारलं इन विच डायरेक्शन इज पॉईंट पी विथ रिस्पेक्ट टू यू. तर यूच्या एकदम वरीच आहे सरळ रेषेत, म्हणजे नॉर्थला, म्हणून आन्सर असेल नॉर्थ. ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन यू आणि एस. बघा यू आणि एस मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स विचारले आपल्याला. हे विचारले हे डिस्टन्स. हे पायथागोरसचा प्रमेय झाला. राईट अँगल ट्रायंगल. हे 90 डिग्रीचा कोण. उंची किती आहे 5चा वर्ग म्हणजे 25. हा कर्ण झाला, त्याची व्हॅल्यू काढायची. आणि हा बेस थोडा 13 झाला, 13चा वर्ग 169. 169 आणि 25 किती झाले 194. याचं काही वर्गमूळ निघत नाही, म्हणजे वर्गमुळात 194 येईल. ऑप्शन मध्ये बघा वर्गमुळात 194, म्हणून आन्सर असेल ऑप्शन नंबर ई. नेक्स्ट क्वेश्चन आहे पझलचा क्वेश्चन आहे बघा. मंडे टू संडेची पझल आहे. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे आणि संडे. गेम आहेत. प्रत्येक दिवशी एका डेला एक गेम खेळला झालेला आहे. अशा पद्धतीची पझल आहे. आपण आधी पझल मधले हिंट लिहून घेऊया, पॉईंट लिहून घेऊया, आणि नंतर आपण पझल स्टार्ट करूया. बघा इथून पझल स्टार्ट झालेली आहे. क्रिकेट वॉज प्लेड 3 days आफ्टर चेस. क्रिकेट वॉज प्लेड 3 days आफ्टर चेस. चेसच्या 3 days आफ्टर म्हणजे काय 2 सोडून तिसऱ्या दिवशी असणार आहे क्रिकेट. त्याचा मिनिंग असा आहे. पुन्हा बॅडमिंटन वॉज प्लेड 2 days बिफोर चेस. याचा अर्थ काय चेसच्या 1 सोडून आधी बॅडमिंटन असणार आहे. पुन्हा ॲज मेनी गेम्स वेअर प्लेड बिफोर क्रिकेट ॲज आफ्टर टेनिस. आता डायरेक्ट हिंट नाही, आपल्याला कुठून तरी सुरुवात करावं लागणार आहे. आपण ह्या कंडिशन पासून स्टार्ट करू. बघा की मेनी गेम्स वेअर प्लेड बिफोर क्रिकेट. आता जागा तर भरपूर येणार आहेत. सपोज आपण क्रिकेटला इथे ठेवून बघूया का ह्याच्यामध्ये
क्रिकेटच्या आधी जेवढे गेम असणार आहेत तेवढेच टेनिसच्या नंतर असणार आहेत, म्हणजे टेनिस इथे येईल. ही कंडिशन बघू आपण जमते का. पुढे बघा, आता क्रिकेट आणि ह्याच्यावर माहिती आहे आपल्याला. क्रिकेटच्या 2 सोडून वरील चेस आहे, 1 2 सोडून म्हणजे चेस इथे येईल. त्याच्यानंतर चेसचा 1 सोडून बॅडमिंटन आहे, इथं बॅडमिंटन आला, म्हणजे कनेक्टिंग पॉईंट भेटायला म्हणून आपण हा पॉईंट घेतला. पुढे बघा, हे पण पॉईंट झालेला आहे. 2 गेम्स प्लेड बिटवीन टेनिस आणि हॉकी. टेनिस माहिती आहे आपल्याला, वर इथं जागा नाही, 1 2 हॉकी इथे येईल. अशा पद्धतीनं हाही पॉईंट बसला आपला. पुढे बघा, व्हॉलीबॉल वॉज नॉट प्लेड बिफोर फुटबॉल, म्हणजे फुटबॉलच्या आधी येणार नाही, म्हणजे फुटबॉलच्या नंतरच कोण येणार आहे, व्हॉलीबॉल. मग आधी फुटबॉल येईल इथं आणि फुटबॉलच्या नंतर व्हॉलीबॉल येणार आहे, फुटबॉलच्या नंतर व्हॉलीबॉल. शेवटचा पॉईंट हे व्हॉलीबॉलचा. तर अशा पद्धतीने ही आपली पझल बसलेली आहे. क्वेश्चन विचारला आहे, ऑन विच ऑफ द फॉलोइंग डे वॉज व्हॉलीबॉल प्लेड. व्हॉलीबॉल कधी, संडेला. म्हणजे क्वेश्चनचा आन्सर असेल संडे, ऑप्शन नंबर डी. तर या पद्धतीनं ही पझल होती. धन्यवाद.